एका छोट्याशा गावात आदित्य नावाचा एक मुलगा राहत होता. आईवडिलांनी कष्ट करून त्याला शिकवलं. त्याचं एकच स्वप्न होतं, मोठं व्हायचं आणि भरपूर पैसा कमवायचा. काही वर्षांनी आदित्यचं स्वप्न पूर्ण झालं. तो शहरात मोठ्या कंपनीत अधिकारी झाला. मोठं घर, गाडी, प्रतिष्ठा सगळं काही मिळालं. पण त्या यशाच्या धावपळीत आईवडिलांना भेटायला वेळ मात्र मिळेना. एकदा आईचा फोन आला. बाळा, बाबा तुला भेटायला बोलावत आहेत. म्हणतात एक महत्त्वाची गोष्ट द्यायची आहे. आदित्यला वाटलं कदाचित जमिनीची कागदपत्र किंवा काही संपत्ती असेल. तो दुसऱ्या दिवशी गावाला गेला. बाबांनी कपाटातून एक जुनी धुळीने माखलेली वही काढली आणि त्याच्या हातात दिली. आदित्यने वही उघडली. पहिलं पान रिकामं होतं, दुसरं पानही रिकामं, तिसरं, चौथं, 10वं सगळीच पान कोरी. तो आश्चर्याने म्हणाला, बाबा यात तर काहीच लिहिलेलं नाही. बाबा हसले. बाळा, तुला माहीत आहे का ही वही मी कशासाठी ठेवली होती? आदित्यने नकारार्थी मान हलवली. बाबा म्हणाले, तू लहान असताना ठरवलं होतं की तू माझ्यासाठी जे चांगलं करशील ते मी या वहीत लिहीन. पहिल्यांदा तू स्वतःहून पाणी आणशील, लिहीन. माझ्यासोबत बसून गप्पा मारशील, लिहीन. आईला मदत करशील, लिहीन. मोठा झाल्यावर आम्हाला वेळ देशील, लिहीन. बाबांनी एक खोल श्वास घेतला. पण बाळा, ती संधीच कधी आली नाही. म्हणून ही वही आजही रिकामी आहे. हे ऐकताच आदित्यच्या हातातून वही खाली पडली. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो बाबांच्या पायाशी बसला आणि म्हणाला, बाबा, मी तुम्हाला वस्तू देण्याचा विचार करत राहिलो, पण तुम्हाला माझा वेळच हवा होता हे मला कधी समजलंच नाही. बाबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. अजून उशीर झालेला नाही. आजपासून सुरुवात कर. त्या दिवसापासून आदित्यने प्रत्येक रविवारी गावाला जाण्याचा नियम केला. रोज आईवडिलांशी बोलू लागला. त्याच्यासोबत हसायला, फिरायला आणि जेवायला वेळ देऊ लागला. 1 वर्षानंतर त्याने तीच वही पुन्हा उघडली. यावेळी ती रिकामी नव्हती. पहिल्या पानावर बाबांनी लिहिलं होतं, आज माझा मुलगा पुन्हा घरी आला. दुसऱ्या पानावर, आज आम्ही तिघांनी एकत्र जेवण केलं. तिसऱ्या पानावर, आज माझा मुलगा पुन्हा आमचा झाला. कथेतील बोध, आईवडिलांना तुमच्या पैशाची नाही तर तुमच्या वेळेची, प्रेमाची आणि सहवासाची गरज असते. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची योग्य वेळ उद्या नसते, ती आज असते. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.